पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। धुळ्याची वाघीण गौरी लोखंडेंची थायलंडमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड। 39 किलो गटात तब्बल अव्वल ठरत गौरी लोखंडेंची आशियाई व वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी झेप। धुळ्यात गौरीच्या आंतरराष्ट्रीय आखाड्यात एंट्री। थायलंड स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड। भारतीय कुस्ती महासंघाच्या वतीनं दिल्ली इथं दिनांक 3 जून रोजी 15 वर्षाखालील फ्रीस्टाईल ग्रीको रोमन तसेच महिला विभागाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड चाचण्यांचं आयोजन करण्यात आले होते। या अत्यंत प्रतिष्ठेच्या निवड चाचणीत धुळे शहराच्या गौरी सतीश लोखंडे हिनं महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करत 39 किलो वजन गटात प्रथम क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले। या शानदार कामगिरीच्या जोरावर गौरीची 27 जून रोजी थायलंड इथं होणाऱ्या आशियाई व वर्ल्ड चॅम्पियन आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे। त्यामुळे धुळे जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचं वातावरण निर्माण झालंय। गौरी लोखंडे हे धुळे शहरातील प्रसिद्ध हर हर महादेव विजय व्यायामशाळेची मल्ला असून तिच्या या यशामागे कठोर परिश्रम, जिद्द आणि सातत्यपूर्ण सरावाची मोठी भूमिका आहे। गौरीला वस्ताद संजय पाटील सर तसेच साईचे प्रशिक्षक त्यागी सर यांचे मोलाचं मार्गदर्शन लाभलंय। त्यांच्या प्रशिक्षणाखाली तिनं राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करत आंतरराष्ट्रीय स्पर्धेचं तिकीट मिळवलंय। गौरीच्या या यशाबद्दल हर हर महादेव विजय व्यायामशाळेचे संस्थापक अध्यक्ष सतीशांना अंपळकर तसेच गजेंद्र शेठ अंपळकर यांनी तिचं अभिनंदन करून तिला पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या। त्यांनी गौरीकडून आंतरराष्ट्रीय स्तरावरही देशाला पदक मिळवून देण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे। धुळेच्या या गुणवान कन्येच्या निवडीमुळे शहराच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवला गेलाय। विविध सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांकडून गौरीवर अभिनंदनाचा वर्षाव होत असून तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत। धुळेच्या मातीतून घडलेली ही युवा मल्ल आता थायलंडच्या आंतरराष्ट्रीय आखाड्यात भारताचा तिरंगा उंचावण्यासाठी सज्ज झाली असून तिच्या यशाकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय। प्रतिनिधी परीक्षित परदेशी, जेबी टीव्ही न्यूज, धुळे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।